वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात मुसळधार पावसानंतर बाकळी नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। जळगाव वर्धा मनेरी मार्गावरील पाभळी नाल्याच्या परिसरात प्रशासनाने उभारलेल्या संरक्षण भिंतीमुळेच पुराचे पाणी शेतात घुसल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। याबाबतची सविस्तर माहिती पाहूया। आर्वी तालुक्यातील जळगाव परिसरात बाकळी नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे। जळगाव वर्धा मनेरी मार्गावरील पाभळी नाल्याला आलेल्या पुरामुळे परिसरातील अनेक शेतामध्ये पाणी शिरून नुकत्याच पेरणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। विशेष म्हणजे यंदा नाल्याचे पाणी अडवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने संरक्षण भिंत उभारण्यात आली होती, मात्र नियोजनातील त्रुटींमुळे या संरक्षण भिंतीने अपेक्षित काम न करता उलट नाल्याच्या पाण्याचे दोन प्रवाह निर्माण झाले। त्यामुळे पुराचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे। या पुरामध्ये सोयाबीन आणि कापूस या नुकत्याच पेरणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक संकट आणखी गढत झाले आहे। या संदर्भात शेतकरी राजन खारकर आणि आशिष रायकवार यांनी कृषीप्रधान टीव्हीकडे आपली व्यथा मांडत संरक्षण भिंतीच्या चुकीच्या नियोजनामुळेच हे नुकसान झाल्याची तक्रार केली आहे। माझ्या शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे। इथे या बंधाऱ्यावर पूल न बांधता भिंत बांधली, यामुळे हे पाणी पूर्णपणे अडवून पूर्णपणे माझ्या शेतीचं नुकसान झालेलं आहे। याच वर्षी मी JCP लावून पूर्ण नाली खोदून माझ्या शेतात पाणी न यावं या हिशोबानं बंधारा टाकला होता, परंतु यांनी ह्या बांधलेल्या भिंतीमुळे हे पाणी 2 शेतं मागं सरकलं। ते आशिष रायकवार याच्या शेतामध्ये साचून गेलं आणि आशिष रायकवार याच्या शेतामध्ये तुडुंब भरल्यामुळे ते शेत जिथून पाणी जायचं त्या भिंतीमुळे तिथून गेलं नाही व माझ्या शेतातून पूर्ण खरडून नेऊन माझं जवळपास 5 ते 7 एकराचं नुकसान झालेलं आहे। माझी सोयाबीन आणि कॉटन हे पूर्ण दोन्ही वाहून गेलेलं आहे। याला सर्वांची जबाबदार ही भिंत आणि हे प्रशासन आहे। या वर्षी त्या पुलाचं काम पूल न बांधता यांनी ही भिंत बांधली। पूर्वी हा नाला हा सरळ होता, परंतु यांनी ही भिंत मधातच बांधून या नाल्याला डायव्हर्ट केलं व माझ्या शेतीचं पूर्ण नुकसान माझ्याच नाही तर आशिष रायकवार व राजन खारकर यांच्या दोघांच्याही शेताचं अतोनात नुकसान झालेलं आहे। दरम्यान प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टीव्ही, आर्वी, वर्धा।